नमस्कार, मी मनीष वानकडे आपलं सहर्ष स्वागत करतो एक्सलन्स सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये आपण रूट्स याबद्दल माहिती घेतली. आज आपण टाइप्स ऑफ रूट्स पाहणार आहोत. ओके, चला तर मग टाइप्स ऑफ रूट्स. आता अकॉर्डिंग टू द नेचर रूट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. रूट्सला दोन टाइप्स असतात. ठीक आहे. फर्स्ट वन आपल्याला पाहिलं की टॅप रूट सिस्टीम. फर्स्ट वन टॅप रूट सिस्टम आणि दुसरी म्हणजे ऍडव्हान्टेशियस रूट. या दोन्ही रूट सिस्टीम ह्या रूट्सला बिलॉंग करतात. ठीक आहे. फर्स्ट वन आहे आपल्याकडे टॅप रूट सिस्टीम आणि दुसरी म्हणजे ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. तर आपण आपल्याकडे काहीतरी टॉपिक्स आहे म्हणजे टॅप रूट सिस्टीमचे जे टाइप्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टीम आपण नंतर पाहू. टॅप रूट सिस्टीम मध्ये कोणते टाइप्स येतात बघा. पहिले तर आपल्याला टॅप रूट म्हणजे काय हे आपण शिकलं पाहिजे की टॅप रूट कशाला म्हणायचं. टॅप रूट म्हणजे द रूट्स व्हिच आर टॅपरिंग टुवर्ड द एंड. जे एंड कडे टॅपर्स असतात त्याला आपण टॅप रूट सिस्टीम म्हणतो. या टाइपच्या सिस्टीमला आपण टॅप रूट सिस्टीम म्हणायचं. ही पूर्ण जे सॉइल सरफेस पासनं ही जी आहे ती रूट सिस्टीम आहे. ही रूट सिस्टीम आहे आणि अशा प्रकारच्या रूटला आपण टॅप रूट्स म्हणायचं. या टॅप रूट्स मध्ये कमीत कमी 3 टाइप्स पडतात ते आपण पाहू. अकॉर्डिंग टू द फूड स्टोरेज. आता त्या टॅप रूट्स मध्ये मॉडिफिकेशन्स आहेत खूप प्रकारचे. ठीक आहे. तर मॉडिफिकेशन बघणार आहोत. तर फूड स्टोरेजच्या मॉडिफिकेशन वरून टॅप रूटचे 3 टाइप्स आहेत ते बघू आपण. बघा आपल्याकडे समजून घ्या की फ्युजिफॉर्म रूट्स असतात. फ्युजिफॉर्म रूट, नंतर नॅपिफॉर्म रूट येईल आणि नंतर येणार कोनिकल रूट. मी 3 रूट सिस्टीम 3 टाइप सांगितलेले आहे बघा. फ्युजिफॉर्म रूट, नॅपिफॉर्म रूट आणि कोनिकल रूट. आता ते पाहणार आहोत आपण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स की फ्युजिफॉर्म रूट काय करते, नॅपिफॉर्म रूट काय करते आणि कोनिकल रूट काय करते. तर आपण सगळ्यात पहिले घ्यायचा फ्युजिफॉर्म रूट. फ्युजिफॉर्म रूट घेत आहोत. फ्युजिफॉर्म रूट. आता या प्रकारामध्ये फ्युजिफॉर्म रूटच्या की द रूट्स व्हिच आर ब्रॉड इन मिडल. या हे जे रूट्स आहे हे मिडल मध्ये ब्रॉड राहणार. हे बघा मिडल मध्ये ब्रॉड आहे. ब्रॉड इन मिडल अँड टॅपरिंग टुवर्ड द एंड. मिडल मध्ये ब्रॉड आहे फ्युजिफॉर्म रूट म्हणून. याचा एक्झाम्पल आहे आपल्याकडे ते म्हणजे रॅडिश. रॅडिशचं एक्झाम्पल येते या. तर द रूट्स व्हिच आर ब्रॉड इन मिडल. जे रूट मिडल मध्ये ब्रॉड असतात आणि साईज मध्ये म्हणजे सोलन इन नेचर मध्ये सोलन असतात म्हणून त्याला आपण फ्युजिफॉर्म रूट्स असं म्हणतो. ठीक आहे. तर याचं जे एक्झाम्पल आहे आपल्याकडे फ्युजिफॉर्म रूटचं ते येते रॅडिश. आणि रॅडिशचं तर सायंटिफिक नेम आहे रॅडिशचं ते म्हणजे रॅफॅनस सटायवस. ठीक आहे. तर हे फ्युजिफॉर्म रूट झालं. त्याच्यानंतर उरला प्रश्न रॅपिफॉर्म रूटचा. तर नॅपिफॉर्म रूट काय आहे ते आपण पाहणार आहोत. नॅपिफॉर्म. नॅपिफॉर्म रूट काय आहे की जसे फ्युजिफॉर्म रूट नेचरमध्ये सोलर नेचरचे असतात, फक्त नॅपिफॉर्म रूट हे एक्स्ट्रीमली ब्रॉड असतात, एक्स्ट्रीमली सोलर इन नेचर. तर एक्स्ट्रीमली सोलर इन नेचर मधून बघा आणि ब्रॉड ऍट द एक्स्ट्रीमली ब्रॉड ऍट मिडल म्हणजे मधातच खूप असे सोलर नेचर मध्ये आणि एक्स्ट्रीमली ब्रॉड राहणार त्याला आपण नॅपिफॉर्म रूट म्हणतो. ठीक आहे. नॅपिफॉर्म रूटचं सिंपल मध्ये आपल्याकडे एक्झाम्पल येतं ते म्हणजे बीट. एक्झाम्पल आहे नॅपिफॉर्म रूटचं आपल्याकडे बीट. ओके. तर त्या बीटलाच आपण सायंटिफिक नेम आहे बीटा वल्गॅरिस. बीटा वल्गॅरिस हे बीटचं सायंटिफिक नेम्स आहे आपल्याकडे. ठीक आहे. बघा पुन्हा टाइप्स ऑफ रूट्स मध्ये अकॉर्डिंग टू द मॉडिफिकेशन जे आहे रूटचं त्या मॉडिफिकेशनच्या रूट्स मधून आपले फॉलोइंग टाइप्स पडतात. सर्वात पहिले ते फ्युजिफॉर्म रूट. ठीक आहे. नॅपिफॉर्म रूट आणि कोनिकल रूट. तर हे सर्व रूटचे टाइप्स जे आहेत ते टॅप रूटचं मॉडिफिकेशन आहे. दादा टॅप रूटचं मॉडिफिकेशन पाहतो आपण. नॉट ऍडव्हान्टेशियस रूट्स. कोणत्याच प्रकारचं ऍडव्हान्टेशियस रूटचं आपण मॉडिफिकेशन पाहत नाही. फक्त टॅप रूटचं मॉडिफिकेशन पाहतो. टॅप रूटच्या मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला पहिले फ्युजिफॉर्म रूट्स पाहिलेला आहे. फ्युजिफॉर्म रूट्सचं काय वैशिष्ट्य आहे
की कॅरेक्टरिस्टिक्स कसे सांगायचे, द रूट्स विच आर ब्रॉड इन मिडल, मध्ये ते ब्रॉड असतात आणि सोलन इन नेचर, आणि थोडेसे फुगलेले असतात बघा, सोलन म्हणजे फुगलेले असतात. आणि त्याचं एक्झाम्पल सांगितले मी रेडिश, रेडिश म्हणजे मुळा, ठीक आहे. ज्याचं सायंटिफिक नेम सांगितलं तुम्ही रॅफॅनस सटायवस. त्याच्यानंतर घेतलं नॅफिफॉर्म रूट, नॅफिफॉर्म रूट विच आर एक्स्ट्रीमली ब्रॉड इन नेचर, खूप ब्रॉड असतात ऍट द मिडल बघा, अँड शॉर्ट इन साईज, साईजला खूप शॉर्ट असतात, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल घेतलं मी बीट, ज्याचं सायंटिफिक नेम आहे बीटा वल्गॅरिस, बीटा वल्गॅरिस. त्याच्यानंतर कोनिकल रूट आलेला आहे. कोनिकल रूट अतिशय सिंपल आहे, जसं आपण एक्झाम्पल घेतो कॅरेट, ओके. कॅरेट म्हणजे तर रूट विच आर कोनिकल, कोनिकल रूटचं